मित्रांनो, आज मी कोलावाडी तालुका मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी आलेलो आहे। आपण आहोत आता कोलावाडीच्या स्मशानभूमीमध्ये। सोबत आहेत विकास पुरुष कोलावाडीचे सरपंच विठ्ठलराव भिसे साहेब। राम 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 सर, आपण जे स्मशानभूमी या ठिकाणी दिसते आपल्याला, तर याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा। इथं आल्यानंतर मला जे चित्र दिसलं ते अतिशय मला हरपून टाकणारं वाटलं। 5 मिनिटासाठी आलतो पण अर्धा तास झाला इथे निघू वाटलं। काय कारण आहे सर? तसं पाहिलं तर आमचं गाव खूप छोटं आहे। 700 लोकसंख्या आहे आमचं गाव। 200 लोक वस्ती। गाव छोटा आहे, परंतु गाव एक आज महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या एक वेगळ्या पटलावर आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो। सुरुवात कुठून करायची, काय करायची? सगळीकडं आता राज्य शासनाने एक माझी वसुंधरा एक अभियान आणले। त्याच्यात वृक्ष लागवडीला फारसे महत्त्व जास्त दिले गेलेले। आम्ही एक संकल्पना केली की गावची स्मशानभूमी सुंदर असली पाहिजे आणि तिथं हरित वातावरण असलं पाहिजे। की म्हणजे आज बोलता बोलता इथं येऊन बसल्यानंतर अनेक जण वयवर्ध म्हणतात की आम्ही इथं आलो सुखानं मरू बाबा। इथं वाटल्यानंतर वाटतंय खरंच इथं हिरवळ आहे आणि इथं दिवसभरात येणारे लहान लहान छोटे छोटे मुलं येऊन बसतात। आम्ही हे एक छोटा प्रयोग केलाय। स्मशानभूमी तर सुंदर असली पाहिजे, पण परिसर बी सुंदर असला पाहिजे। या ठिकाणी डेस्क टाकले, झाडं लावले, झाडाचं संगोपन केलंय आणि गावापासून एक 2 किलोमीटर अंतरावर आहे त्याला सिमेंट रोड पण केला। आता या ठिकाणी रस्त्याला येणाऱ्या रस्त्यावर सुद्धा आम्ही झाड लावणार आहे। पण मन शांत इतकं होतंय की मी माझ्या हाताने लावलेलं एक झाड 300 झाड 350 झाड ते आज जीवन। बरोबर। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एक म्हणजे स्मशानभूमी मध्ये बसून आपल्याला बसू तर वाटत नाही, पण खाण्याचं धाडस होत नाही। मी इथं आल्यानंतर विठ्ठलरावनं पेरू खाल्ले, मी खाल्ले, आमच्या सोबत असणाऱ्या आमच्या मित्रांनी देखील इथं बसून पेरू खाल्ले। म्हणजे त्यांना जे काही अभिप्रेत होतं की बाबा लोकांना स्मशानभूमीमध्ये देखील आपलंसं असं वाटलं पाहिजे, हे काय नाही। स्मशानभूमी म्हणजे काही असं काही नाही। कसं आहे, माझा गाव माझा अभिमान हे ब्रीदनं प्रत्येकानं गावातल्या एका नागरिकानं छोट्या वयस्कर मध्यमवर्गीय सगळ्यांच्या मनात जोडलं गेले की गाव मी एकटा काही करू शकत नाही। गाव राव करी ते गाव न करी, म्हणजे गाव करी जो राव न करी ते गाव करी, हीच मन आहे। गावातल्या तरुणांचं मदत आहे, गावातल्या वयस्कर माणसांची मदत आहे, गावाच्या महिलांची मदत आहे, सगळ्यांची मदत ह्या कार्याला आहे। म्हणूनच गावाला आज वेगळ्या दिशेवर नेण्याचा प्रयत्न चालू आहे। हळूहळू आणखीन काम वेगानं चालू आहे। संत गाडगेबाबा अभियानामध्ये आले, आता माझी वसुंधरामध्ये आम्ही चांगलं काम करतोय। पण गाव नुसतं सिमेंट रोड नाल्या केल्या म्हणजे गावातला विकास होत नाही। त्याच्यासाठी गावाच्या आवश्यक बाबीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे। मित्रांनो, सरपंचासोबत गेले जवळपास 3 वर्षे झाली असतील बहुतेक संपर्कात आहे। चंद्रकला नर्सरीहून सरपंचांनी बऱ्याच शेतकऱ्यांना गावामध्ये चंदन लागवड करून दिलेली आहे, गुलाबाची लागवड करून दिलेली आहे। विविध योजनांमध्ये ते शेतकऱ्यांना मदत करीत असतात। आमच्या चंद्रकला नर्सरीहून बरेच त्यांनी झाडं शेतकऱ्यांना घेऊन दिलेले आहेत आणि आज बी चंद्रकला नर्सरीहून बरेच रोपं ते खरेदी करत आहेत। तर असे सरपंच यांना